नमस्कार. तर आज आपण मस्त असं सुकं चिकन करणार आहोत. त्यासाठी इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. कांदा आणि कढीपत्ता छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. त्याच्यानंतर टोमॅटो घातलेला आहे, तोही परतून घ्या. त्याच्यानंतर आपण त्याच्यात चिकन घालणार आहोत. तर चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तेही परतून घेऊया 2 ते 3 मिनिटं. इथे आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे, ते घालते. वरून घाला म्हणजे छान वास येईल, कारण कांद्यामध्ये घातला तर तो करपल्याचा एक वेगळा वास येतो, त्याच्यामुळे वरून घाला. इथे मसाले आहेत: धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, आगरी मसाला आणि हळद, मीठ. हे सगळं घालून मिक्स करून घेऊया. तेलात परतून घेऊया. थोडंसं पाणी घालू आणि 10 ते 15 मिनिटं आपण शिजवून देऊया. चिकन लवकर शिजतं, त्याच्यामुळे जास्त पाणी न घालता शिजवून घेऊया. आणि वरून लिंबाचा रस घातलेला आहे. एक तुम्हाला दही घालायची असेल तर दही घालू शकता. मी लिंबाचा रस घातलेला आहे. वरून कोथिंबीर घातलेली आहे. आणि इथे तांदळाचा पोला बनवणार आहे सुक्या चिकन सोबत. तर इथे आमच्या आगरी पद्धतीचा हा तांदळाचा पोला आहे. 1-2 मिनिटं आपण वरून शिजवून घेणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा 2 मिनिटं शिजवणार आहोत. आता आपला पोळा रेडी झालेला आहे. सर्व करून घेऊया. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका.